Hello student. In standard 10, science 2, we are learning chapter 1, heredity and evolution. In the previous video, we learned about the transcription, translation and translocation, and also learn about the evolution and evidences of evolution. Now, today's topic is Darwin's natural theory, Lamarckism and the speciation. Before learning the Darwin's theory of natural selection, first take information about the Darwin, the scientist Darwin. This is the English biologist proposed the theory of evolution. He showed that all species of living organisms have been gradually evolved over the period of thousands of years from the common ancestor. He proposed that the principle of natural selection is responsible for this evolution. चार्ल्स रॉबर्ट डार्विन. चार्ल्स डार्विन यांनी सर्वप्रथम नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा मांडलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यावरूनच हा त्यांच्या नावाने प्रसारित करण्यात आला. त्यांचं म्हणणं असं की सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात, निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात. जो सक्षम असतो तो या स्पर्धेत टिकून राहतो. आणि अशाच आशयाचा ग्रंथ त्यांनी लिहिला, ओरिजिन ऑफ द स्पेसीज. ओरिजिन ऑफ स्पेसीज मध्येच यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी विविध वनस्पती आणि प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्यांच्या निरीक्षणावरून त्यांनी सक्षम ते जगतील असे मत मांडले, म्हणजेच सर्वायवल टू फिटेस्ट. त्यांनी हेच मत ओरिजिन ऑफ द स्पेसीज या पुस्तकातून जेव्हा मांडलं तेव्हा त्यामधून त्यांनी अनेक गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आपल्याला आढळतात. ऑल द ऑर्गॅनिझम्स कॉम्पीट विथ ईच अदर इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर. दिस इज द कॉम्पिटिशन. ओनली दोज ऑर्गॅनिझम्स सस्टेन विच शोज द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर द विनिंग द कॉम्पिटिशन. Natural selection also plays important role because nature selects only those organisms which are fit to live and rest perish. म्हणजे तेवढेच जे सजीव आहेत ते जगू शकतात की जे निसर्गाच्या निवडीनुसार किंवा निसर्गाला निवडून ते स्वतःसाठी स्वतःमध्ये बदल करून घेतात आणि ते जगत असतात. आणि जेवढे जगलेले सजीव असतात तेच पुनरुत्पादन करून स्वतःच्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती निर्माण करतात. हे आपल्याला या सिद्धांतावरून दिसून येतं. डार्विनचा सिद्धांत हा पूर्वी शास्त्रज्ञ मानायला तयार नव्हते. मात्र कालांतराने इव्होल्युशनचा सुद्धा स्टडी करताना त्यांनी काही गोष्टी ॲक्सेप्ट केल्या. मात्र काहींच्या बाबतीत त्यांनी ऑब्जेक्शन उपस्थित केलेले आहेत. तेच ऑब्जेक्शन तुम्हाला इथे पुस्तकात सुद्धा दिलेले आपल्याला दिसून येतात. नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. इव्होल्युशनला केवळ नॅचरल सिलेक्शनच रिस्पॉन्सिबल नाही आहे. म्हणजे नैसर्गिक निवडीनुसार तो माणूस स्वतःमध्ये किंवा प्राणी जो आहे तो स्वतःमध्ये उत्क्रांती घडवून आणतो. या बाबत त्या मताला त्यांनी दुजोरा दिलेला नाही. दुसऱ्या ऑब्जेक्शनमध्ये डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट द युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स. यामध्ये असं म्हटलं जातं की काहीच्या बाबतीत स्पष्टीकरण दिलेलं दिसत नाही की काही जे मॉडिफिकेशन्स असतात जे स्वतःमध्ये बदल घडून आणलेले जातात सजीव, त्यांचा उपयोगिता आणि निरुपयोगिता या दोघीं बाबतीत त्यांनी स्पष्टीकरण इथे दिलेलं नाही. आणि तिसरा जो होता ऑब्जेक्शन, देयर इज अ नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. स्लो चेंजेस म्हणजे काय, हळुवारपणे चेंजेस होत जातात एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये किंवा काही 2 पिढ्यांनंतर त्याच्यामध्ये जो काही चेंजेस होत गेला या चेंजेसला मानायला तयार नाही. त्याच्यामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं दिसलेलं नाही. कारण दोन्ही प्रकारचे चेंजेस हे नैसर्गिकरित्या होत असतात. त्याला केवळ यांनी जे ओरिजिन ऑफ द स्पेसीजमध्ये सर्वायवल टू फिटेस्ट हा जो मुद्दा मांडला आहे याला असा पद्धतीने अपोज करण्यात आलेला आहे. असे असताना देखील आजपर्यंत डार्विनची जी काही मतं होती किंवा त्यांनी मांडलेला जो सर्वायवल टू फिटेस्ट हा कॉन्सेप्ट होता त्यांनी ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकातून, हा आजकाल म्हणजे
आत्तापर्यंतचा मैलाचा दगड ठरलेला आहे. याच्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे लॅमार्कने जो एक सिद्धांत मांडला आणि तो स्वतंत्र असा डार्विनच्या व्यतिरिक्त असलेला जो वाद होता, जो उत्क्रांतीचं आपण शिक्षण घेतोय, या उत्क्रांतीमध्येच हा मुद्दा सुद्धा येतो. लॅमार्कने काय म्हटलं ते आपण नक्की बघूया. जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी 2 सिद्धांत मांडले. पहिला सिद्धांत होता इंद्रियाचा वापर व न वापर याचा एक सिद्धांत, आणि दुसरा मिळवलेल्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत. Lamarck proposed that activities of the organism are responsible for their evolution. The French naturalist proposed that each animal and the plant undergoes some changes in its life, and those changes are transferred to the next generation, and such changes occur in next subsequent generation too. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेमध्ये काही बदल होत असतात आणि हे बदल त्या जीवाने केलेल्या प्रयत्नांनी किंवा आळसामुळे होत असतात. म्हणजे एखादा हालचाल सुद्धा त्याला कारणीभूत ठरत असते आणि आळस म्हणजे कोणती हालचाल न करणे सुद्धा कारणीभूत ठरत असते, असं त्याचं मत होतं आणि तेच मत त्याने त्या सिद्ध केलेलं आपल्याला आढळून येतं. आता इथे पुष्टी देण्यासाठी त्यांनी जिराफचं उदाहरण दिलेलं आपल्याला दिसतं. जिराफाची मान सतत ताणली गेल्यामुळे लांब झाली आहे असं त्यानं म्हटलं. म्हणजे उदाहरणार्थ अनेक गोष्टी सांगता येतील. लोहाराचे खांदे बळकट होण्यासाठी कारण म्हणजे तो सतत घणाचे घाव घालत असतो. उडणाऱ्या पक्षाचे पंख कमकुवत झाले, कारण शामरूग वगैरे त्याचं उदाहरण, इमू हे सुद्धा पक्षी आहेत. काही पाण पक्षी असतात ते पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले. हंस, बदक सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमाव. जिराफला झाडावरच्या शेंड्याची पानं खाण्याच्या सवयीमुळे त्याची मान ताणून तशा पद्धतीची झाली आहे आणि नंतर कालांतराने ती सातत्याने ती 3ऱ्या-4थ्या पिढीमध्ये ती येऊ लागली आणि मग तशाच पद्धतीची मान त्याची आढळून येते. हा त्यातला उदाहरणाचा भाग होता. तर यांनाच ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स असं म्हटलं जात असतं. त्याला मिळवलेली वैशिष्ट्ये म्हणतात, जी आता आपण चर्चेमध्ये घेतलेली आहे. आणि ती एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये म्हणजे ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. दिस इज कॉल्ड द थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स ऑर द लॅमार्किझम. यालाच म्हटलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. लॅमार्कचा सिद्धांत हा किंवा त्यांनी जो उत्क्रांतीचा सिद्धांत हा आजपर्यंत ग्राह्य धरला जात नाही. कारण काय, स्वतःमध्ये घडून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे शोधांद्वारे लक्षात आले आहे आणि त्यामुळे आपण ते मानत नाही. म्हणूनच लॅमार्कचे म्हणणे चुकीचे ठरत असते. कारण लोहाराच्या जे हात असतील ते त्यांनी मिळवलेली कॅरेक्टर्स आहेत, ती नंतरच्या पिढीमध्ये येऊ शकत नाही. एखादा टेक्निशियन असेल, उत्कृष्ट कार दुरुस्त करणारा व्यक्ती असेल, पण त्याचा मुलगा काही जन्म झाल्याबरोबर लगेच काही कार दुरुस्त करू शकत नाही. कारण ते जे ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स होतं ते त्या व्यक्तीचं होतं. नंतर त्या मुलाला त्याला जसा तो मोठा होईल तसं त्याला ते स्वीकारावं लागेल, त्याला शिकावं लागेल आणि मग त्याला येईल. जन्मताच त्याला येत नाही हे या शोधाद्वारे लक्षात आलं होतं. लॅमार्कच्या बाबतीत काही गोष्टी स्वीकारण्यात आल्या आणि काही अमान्य झाल्या. म्हणजे काय, तर विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे जे शरीरांग असतात त्याचा विकास अथवा प्रयत्न न केल्यास होणारा जो ऱ्हास होता हा मान्य केला, पण मात्र त्याचे पिढी दर पिढी संक्रमण हे होतं या बाबतीत दुमत निर्माण झालं, म्हणजे ते अमान्य झालं. म्हणजे इमूचं उदाहरण देता येईल, शामरुगाचं उदाहरण देता येईल, जसं मी आधी काही उदाहरणं सांगितलेली पुस्तकात पण तसे दिलेली आहेत. स्वतःमध्ये घडून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत, हेच या बाबतीत आक्षेप हे नोंदवण्यात आले. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच इट हॅज ॲक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड ॲन्सेस्ट्री ऑफ द ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. म्हणजे संपादित गुणांचा अनुवंश. सजीवांच्या जीवनकाळामध्ये त्याने संपादित केलेले गुण संततीकडे संक्रमित होतात. याला संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. म्हणजे शामरुगाने त्याचे पाय बळकट केले, ते ट्रान्सफर झाले, मात्र पंखसुद्धा त्याने इनॅक्टिव्ह ठेवले, ते सुद्धा अशा पद्धतीने ते संक्रमित होऊ शकतात. यांना आपण म्हणतो की पायाचा जो संपादित गुण होता हा ट्रान्सफर होता. अशा पद्धतीने अनेक प्राण्यांच्या बाबतीत होता म्हणता येईल आपल्याला
की तो आपण जसा संपादित होत गेला त्या जीवनकाळामध्ये तो तसतसा संक्रमित होत आपल्याला दिसून येतो. तर डार्विन आणि लॅमार्क या दोघांच्या थेरीज ज्या आहेत त्यांच्या बाबतीत असे दुमत असणे आणि काही गोष्टी स्वीकारार्ह असणे या नोंदवण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. स्पेसिएशन म्हणजे जाती उद्भव. म्हणजे काय होत असतं की उत्क्रांतीमुळे प्राणी आणि वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा होत असतो. आता जात काय असते, ज्याला इंग्रजीमध्ये आपण स्पेसीज असं म्हणतो. स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. म्हणजे नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणारा सजीवांचा गट म्हणजे जाती होय. म्हणजे प्रत्येक प्राण्यांचा एक विशिष्ट असा जातीचा गट असतो, तो पृथ्वीवर वावरत असतो. जसं मानव एक स्पेसीज आहे, त्यानंतर जे 4 पायाचे प्राणी आहेत त्यांचा एक स्वतःचा स्पेसीज आहे. तर अशा अनेक स्पेसीज म्हणजे खूप सगळे प्राणी जे वैविध्य आपल्याला दिसतं ते म्हणजे एक प्रकारचं जातीचा तो ग्रुपच आहे. आता जाती उद्भव म्हणजे काय की जुन्या जातीपासून नवीन जातीचा उद्भव होणे. म्हणजे एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्याची जी प्रक्रिया असते त्याला जाती उद्भव असं म्हणतात. म्हणजे त्याला स्पेसिएशन असं म्हटलं जात असतं. इच स्पेसीज grows in specific geographical condition. Their food, habitat, reproductive abilities and the period is different. प्रत्येक प्राण्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की त्यांची ठराविक वैशिष्ट्ये असतात. प्रत्येक जातीचं वैशिष्ट्य आहे त्याची भौगोलिक स्थिती, त्याचा आहार विहार म्हणजे तो जिथे वावरतो ते, त्याची फलनक्षमता म्हणजे त्याची रिप्रोडक्टिव्हिटी, त्यानंतर त्याचा समागम काळ इत्यादी हा भिन्न असतो. त्यामुळेच ही वैशिष्ट्य टिकून असतात. आणि प्रत्येक स्पेसीज जी आहे स्वतःची अस्तित्व टिकवण्यासाठी ती जात टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणून रिप्रोडक्शन ही क्रिया ही नॅचरली ती त्याला वाव देत असते. जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम अर्लियर वन. बिसाइड्स geographical and reproductive changes are also responsible. Similarly, geographical and reproductive isolation also leads to the speciation. म्हणजे ह्या संपूर्ण ज्या प्रक्रियेमध्ये जनुकीय बदल, भौगोलिक बदल आणि पुनरुत्पादनीय बदल आणि सजीवांची मोठ्या कालांतरासाठी भौगोलिक वा पुनरुत्पादनीय अलिगीकरण जे असतं म्हणजे त्याला विलग होणे हे सुद्धा कारणीभूत ठरत असतं. तर अशा रीतीने आपण डार्विनची थेरी, त्यानंतर लॅमार्कची थेरी आणि स्पेसिएशन या 3 मुद्द्यांवर इथे समजून घेतलेलं आहे. हे मुद्दे तुमच्या वहीत लिहून घ्या आणि त्यावरील प्रश्न सोडवा. धन्यवाद.